नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि आजचा व्हिडिओ प्रत्येक पालकांसाठी खूप महत्त्वाचा आहे। आरटी ॲडमिशन 2026-27 चे ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहेत, पण अनेकांना प्रश्न आहे फॉर्म नेमका कसा भरायचा, डॉक्युमेंट्स कोणती अपलोड करायची आणि फॉर्म रिजेक्ट होऊ नये यासाठी कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहे। म्हणूनच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ए टू झेड संपूर्ण प्रोसेस अगदी सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि दाखवणार देखील आहे। तर सर्व पालकांना एक छोटीशी विनंती आहे, फॉर्म भरण्याच्या आधी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटी चूक तुमचा फॉर्म हा आरटीचा रिजेक्ट होऊ शकतो। जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, कारण सरकारी योजना आणि ॲडमिशनचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर झटपट इन्फो या चॅनलवरच मिळणार आहेत। चला तर मग वेळ न वाया घालवता सुरू करूया आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ। तर मित्रांनो, आरटीचा फॉर्म भरण्याकरता तुम्हाला सर्वात पहिले गुगलवरती यायचं आहे। जर तुम्हाला डायरेक्टली वेबसाईट माहिती नसेल तर आपल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलवरती मिळून जाईल। त्याचबरोबर गुगलवरती तुम्हाला टाईप करायचं आहे RTE ॲडमिशन। तर अशा प्रकारची वेबसाईट जी आहे ते तुमच्यासमोर पाहायला मिळेल, student.maharashtra.gov.in। तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचे आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल जे की तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन अशा प्रकारचं हे ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे। तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन असल्यामुळे न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल आणि या पेजवरती तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे। तुम्ही ज्या जिल्ह्यामधून आहात, ज्या जिल्ह्याचा ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे त्या जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट इथे सिलेक्ट करायचा आहे। जसं की मी इथे अमरावती सिलेक्ट केलं। त्यानंतर आधार कार्ड प्रमाणे तुमच्या मुलाचे लास्ट नेम, त्यानंतर फर्स्ट नेम आणि मिडल नेम इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा मुलगा जर चाइल्ड डिसॅबिलिटी असेल तर यस किंवा नो करायचा आहे आणि त्यानंतर त्या मुलाची डेट ऑफ बर्थ जे आहे ते इथून सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर तुम्हाला जो कॅप्चा इथं दिसत आहे तो कॅप्चा इथे भरायचा आहे, जेणेकरून तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल। आणि त्यानंतर तुम्हाला इथे खाली मोबाईल नंबरचं ऑप्शन दिसेल। तर जो तुम्ही मोबाईल नंबर यूजमध्ये आहात, जेणेकरून जे काही अपडेट तुम्हाला येणार आहे ते त्याच मोबाईल नंबरवरती मिळणार आहे। तर मोबाईल नंबर हा व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला भरायचा आहे। तर ही इन्फॉर्मेशन भरल्यानंतर इथे संपूर्ण इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुमच्यासमोर एक रजिस्टर नावाचे जे बटन आहे ते ॲक्टिवेट होईल। तर इन्फॉर्मेशन भरल्यानंतर रजिस्टर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक इथे रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो मिळणार आहे। हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या मोबाईल नंबरवरती सुद्धा एक मेसेज येणार आहे, ज्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जो पासवर्ड आहे तो राहणार आहे। तर इथे जो रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे तो तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे। सोबतच तुम्हाला आलेला SMS सुद्धा व्यवस्थितरित्या जोपर्यंत ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत सांभाळून ठेवायची आहे। त्यानंतर तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे आणि तुमच्या मोबाईलवरती जो पासवर्ड आलेला आहे तो पासवर्डच्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि कॅप्चा भरून तुम्हाला लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओल्ड पासवर्ड जो की तुमच्या मोबाईलवरती आलेला आहे तो विचारेल आणि तुम्हाला जो नवीन पासवर्ड आहे तो इथे टाकून जो पासवर्ड आहे तो चेंज करून घ्यायचा आहे। आणि जो तुम्ही पासवर्ड चेंज केलेला आहे तो व्यवस्थितरित्या कुठेतरी नोट डाऊन करून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला लॉग इन करायच्या वेळेस तो कामी पडेल। त्यानंतर तुमचा पासवर्ड सक्सेसफुली चेंज होणार। त्यानंतर तुम्हाला परत इथे तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे तो इथे टाकायचा आहे आणि जो तुम्ही पासवर्ड चेंज केलेला आहे तो टाकून इथे परत लॉग इन करायचा आहे, जेणेकरून तुमचा पासवर्ड चेंज झाला की नाही हे तुम्हाला कळेल आणि तुमचं लॉग इनसुद्धा इथे होणार आहे। आणि नवीन पासवर्ड आणि यूजर ID टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघा इथे जो फॉर्म आहे तो ओपन होणार आहे। यामध्ये आता कोणकोणती इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची आहे ते मी तुम्हाला सांगत आहे। इथे मुलाचं पूर्ण नाव, लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम
ज्याप्रमाणे आधार कार्डवरती डिटेल आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला इथे भरायचं आहे। त्यानंतर आईचं नाव हे पूर्ण इथे भरायचं आहे। त्याचबरोबर फादर फुल नेम, तुमच्या मुलाचा फॉर्म भरतेवेळी तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे, ज्या बॉक्सला स्टार लागलेला आहे ती संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे। जसं की मदर फुल नेममध्ये फर्स्ट नेमला स्टार लागलेला आहे, तर मदरचं इथे तुमच्या मुलाच्या आईचं जे नाव आहे ते व्यवस्थितरित्या भरायचं आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिक येऊन जाईल। त्यानंतर जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, मेल आहे की फिमेल आहे। त्यानंतर तुमच्या मुलाचे वय तुम्ही टाकलेल्या डेट ऑफ बर्थनुसार किती आहे ते इथे दिसणार आहे। त्यानंतर तुम्हाला खाली यायचे आहे आणि इथे तुमचा जो करंट ॲड्रेस आहे, जो तुम्हाला इथे भरायचा आहे, ज्या ठिकाणचा तुम्ही पुरावा देत आहात तो ॲड्रेस इथे टाकायचा आहे। त्यानंतर लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड कसं सिलेक्ट करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। फॉर्म भरतेवेळी घाई करू नका, कारण की तुमचा जर थोड्याशा याने फॉर्म चुकला तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो। त्यामुळे व्यवस्थितरित्या पूर्ण व्हिडिओ पहा आणि तरच तुम्ही फॉर्म जो आहे तो फिलअप करा। ॲड्रेस फिलअप केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला सेव्ह करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला चाइल्ड डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज पाहायला मिळेल, त्यावरती ओके करायचं आहे। त्यानंतर लॅटिट्यूड आणि लॉन्डिट्यूड हे ऑप्शन जे आहेत तुम्हाला पाहायला मिळेल। इथे तुम्हाला एक मॅपचं ऑप्शन दिसणार आहे आणि या मॅपच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक गुगल मॅप जो आहे तो ओपन होणार आहे आणि यावरून तुमचं घर कुठल्या लोकेशनवर आहे त्यावरती हा जो रेड कलरचा ॲरो दिसत आहे, हे जे मार्क दिसत आहे ते तुमच्या घरावरती नेऊन अशा प्रकारे ठेवायचं आहे। तुम्ही याला झूम देखील करू शकता। जर तुम्हाला इथे काही प्रॉब्लेम येत असेल किंवा तुमचं गावाचं नाव इथे दिसत नसेल, तुम्ही ज्या एरियामध्ये राहत असाल ते जर इथे दिसत नसेल तर एंटर लँडमार्क यावरती क्लिक करून तुमच्या सिटीचं नाव जे आहे तुम्ही टाकू शकता आणि सर्च बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमची सिटी अशा प्रकारे दिसेल। जर तुम्ही कम्प्युटरवर यूज करत असाल तर कंट्रोल दाबून तुम्हाला माऊसची जे बटन असते स्क्रोल डाऊन करायचे ते अप डाऊन करायचे आहे, त्यानंतर ते झूम होईल। त्यानंतर तुमचं कुठल्या एरियात घर आहे ते तुम्हाला शोधायचं आहे आणि व्यवस्थितरित्या हा जो रेड मार्क दिसतो तो तुमच्या घरावरती नेऊन ठेवायचा आहे। तर बघा, अशा प्रकारे तुम्ही याला मूव्ह करू शकता आणि तुमच्या घराचं जे लोकेशन आहे त्यावरती नेऊन तुम्हाला हा जो लोगो आहे तो ठेवायचा आहे आणि तुमचा लोगो ठेवल्यानंतर सेव्ह अँड अपडेट अशा प्रकारची इथे बटन दिसते। तुम्ही 5 वेळा हे सेव्ह आणि अपडेट जर चुकीचं झालं असेल तर करू शकता। 5 अटेम्प्ट तुमच्याकडे असतात। जर 5 अटेम्प्टच्या वर गेलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे। तर चुकू देऊ नका आणि तुम्हाला इथे सेव्ह अँड अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ज्यावेळेस तुमचा ॲड्रेस जो आहे तो ॲक्युरेट सिलेक्ट होईल आणि त्यानंतर ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला लॅटिट्यूड आणि लॉन्डिट्यूड हे ऑप्शन येऊन जाईल आणि ऑटोमॅटिकली तिथे जो नंबर आहे तो येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला यापूर्वी तुम्ही RT अंतर्गत प्रवेश घेतला आहे का, तुम्हाला इथे नो करायचं आहे, कारण घेतला असेल तर तुम्ही परत फॉर्म भरू शकत नाही। त्यानंतर तुम्हाला सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला दुसरं जे पेज आहे ते इथे ओपन होणार आहे, ज्यामध्ये ॲप्लिकेशन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर सेव्ह झालं नाही, जर पुढे ऑटोमॅटिकली गेलं नाही तर ॲप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जी इन्फॉर्मेशन भरायची आहे ते तुमच्या मुलाची सर्व इन्फॉर्मेशन भरायची आहे। कुठल्या स्टँडर्डमध्ये त्याचं ॲडमिशन घ्यायचे आहे, 1ली किंवा 5वीमध्ये तुम्ही ॲडमिशन डायरेक्टली घेऊ शकता। शाळेप्रमाणे इथे तुम्हाला क्लास दाखवला जाईल। तर फर्स्ट स्टँडर्डमध्ये त्यानंतर मुलाचं रिलिजन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि कॅटेगरी जे येते ते इथे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर जसं की SC ST या वर्गांकरता कास्ट सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे आणि ते तुम्हाला इथे द्यावे लागणार आहे। कास्ट सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन असा मेसेज तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे। तर तुम्हाला हे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट जर मुलाचं नसेल तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सचं सुद्धा इथे देऊ शकता। त्यानंतर तुमचा मुलगा दिव्यांग आहे का, तर इथे यस किंवा नो करायचं आहे। त्यानंतर मुलाचा आधार कार्ड नंबर जो आहे तो इथे टाकायचा आहे। तुमच्या मुलाकडे आधार कार्ड नंबर आहे का, तर इथे यस करायचा आहे आणि इथे तुमच्या मुलाचा जो आधार कार्ड नंबर आहे तो भरायचा आहे। त्यानंतर मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली येऊन जाईल। त्यानंतर ॲड्रेस प्रूफ यस करायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत ते कोणकोणते आहे, ॲड्रेस प्रूफ आहे का, तर यस करायचं आहे। बर्थ सर्टिफिकेट आहे का, तर यस करायचं आहे। कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर यस करायचं आहे आणि
हँडिक्राफ्ट प्रूफ असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर सेव्ह करायचं आहे. हा पेज सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला परत डॉक्युमेंट या ऑप्शनवरती जायचं आहे. आता या वर्षीपासून तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करणे गरजेचं आहे. तर यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करणे गरजेचं आहे तर बघा इथे लिस्ट दिलेली आहे. पॅरेंट आधार कार्ड, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, तुमच्या मुलाचं असेल तरी चालेल आणि तुमच्या मुलाचं नसेल तर तुम्ही इथे वडिलांचं कास्ट सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करू शकता. सर्व डॉक्युमेंट हे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहे. त्यानंतर ॲड्रेस प्रूफ. तर हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी इथे अपलोड करावे लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून असाल आणि तुमचं इन्कम हे 1 लाखापेक्षा कमी असेल तर इथे उत्पन्नाचा दाखलासुद्धा तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे. सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे सर्व PDF या 600 KB आतमध्ये असायला पाहिजे. तर बघा अशा प्रकारे तुमचे जे डॉक्युमेंट आहेत अपलोड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज यायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला ओके करावा लागणार आहे. त्यानंतर इथे नेक्स्ट ऑप्शन येणार आहे ते तुम्हाला इथे दिसणार आहे. त्याचबरोबर ते कोणतं तर तुम्हाला इथे आता स्कूल सिलेक्शन करायचं आहे. स्कूल सिलेक्शन कसं करायचं ते सुद्धा पाहूया. तर विदिन 1 किलोमीटर या ऑप्शन आता तुम्हाला इथे दिसणार आहे. या अगोदर विदिन 3 किलोमीटरसुद्धा हे ऑप्शन दिसत होतं, परंतु या वर्षीपासून आता 1 किलोमीटरच्या आतमध्येच तुमचे जे शाळा आहे ते तुम्हाला सिलेक्ट करावे लागणार आहे. तर बघा 1 किलोमीटरच्या आतमध्ये ज्या ज्या शाळा इथे दिसत आहे त्या शाळा मी इथे सिलेक्ट करत आहे. त्यानंतर ज्या शाळेचं तुम्हाला पाहिजे आहे त्यावरती टिक करायचं आहे. ज्या शाळा तुम्हाला पाहिजे नाही त्यावरती अनटिक करायचं आहे आणि सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला ज्या ज्या शाळा फक्त ॲड करायच्या आहे त्याच शाळेवरती तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर एक मेसेज येईल स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली, तर यावरती ओके करायचं आहे आणि त्यानंतर पुढे फॉर्म सबमिशन या बटनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा संपूर्ण फॉर्म इथे दिसणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड झाले आहे का त्यावरती सुद्धा टिक येणार आहे. हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर इथे व्यवस्थित तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक खाली चेकबॉक्स दिसतो त्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे की RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरता अर्ज मी स्वतः भरला आहे, यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर कन्फर्म या सबमिट हे ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतं. तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत एकदा एक तुम्हाला मेसेज येईल जो की तुम्हाला खरंच तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे का. जर करेक्ट असेल तर ओके करायचं आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होऊन जाणार. ओकेवरती क्लिक केल्यानंतर परत एकदा मेसेज येणार आहे तुमचा फॉर्म खरंच तुम्हाला सबमिट करायचा आहे का. यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्ही काहीही चेंजेस करू शकत नाही. जर तुमचा फॉर्म करेक्ट तुम्ही भरलेला असेल तर त्यावरती ओके करायचं आहे आणि तुमचा फॉर्म हा सबमिट इथे होऊन जाणार आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट झालेला जो फॉर्म आहे तो कसा डाउनलोड करायचा तर तुमचा जो सबमिट झालेला फॉर्म आहे तो जर डाउनलोड करायचा असेल तर फॉर्म सबमिशन हे जे तुम्ही ऑप्शन इथे दिसत आहे यावरती क्लिक करायचं. खाली जनरेट PDF या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही भरलेला संपूर्ण जो फॉर्म आहे तो इथे जनरेट होणार आहे. याची PDF तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे किंवा याची डायरेक्टली प्रिंटसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर तुमचा फॉर्म हा आता सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि आजचा व्हिडिओ प्रत्येक पालकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. RTE ॲडमिशन 2026-27चे ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहेत, पण अनेकांना प्रश्न आहे फॉर्म नेमका कसा भरायचा, डॉक्युमेंट्स कोणती अपलोड करायची आणि फॉर्म रिजेक्ट होऊ नये यासाठी कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला A to Z संपूर्ण प्रोसेस अगदी सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि दाखवणार देखील आहे. तर सर्व पालकांना एक छोटीशी विनंती आहे, फॉर्म भरण्याच्या आधी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटी चूक तुमचा फॉर्म हा RTEचा रिजेक्ट होऊ शकतो. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, कारण सरकारी योजना आणि ॲडमिशनचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर झटपट इन्फो या चॅनलवरच मिळणार आहेत. चला तर मग वेळ न वाया घालवता सुरू करूया आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ.